हडपसरचे हॉस्पिटल केसमध्ये आरोपी सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अनुषंगाने काल जे बाबी समोर आली होती ते आरोपी आयडेंटिफाय करण्यात आला होता. आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता, म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती. टेक्निकल एनालिसिस इन्व्हेस्टिगेशनचे आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरच्या दिशाने पळालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती. अकोला पोलीस यांच्याशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर परिसरात इंटरसेप्ट करण्याची प्रयत्न करण्यात आली, परंतु तसे न होता शेवटी त्यांना नागपूरचे रेल्वे स्टेशनला त्यांना ATSची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांना आरोपीला पुणे येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटते आज रात्रीपर्यंत ते बहुतेक पुण्यात पोहोचते. तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही आहे. हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ऍक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी काही एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल. प्रथमदर्शनी तपासमध्ये त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल. आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राईम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे काही ठिकाण आहे तिथे त्याची झडती वगैरेची प्रक्रिया इतर सुरू आहे. आरोपी आतापर्यंतच्या तपासात एकटाच आरोपी होता. 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता. ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता, म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते, परंतु जसे मी सांगितले तपास पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला फायनल कळवण्यात येईल. एस्टिमेट त्याच्या उपचाराचं होतं की त्यांचे स्वतःचे उपचारासाठी काही एस्टिमेट त्यांना मिळाला. अशा कोणत्याही बाबी समोर आले. त्यांनी त्यामध्ये एक तरी कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट त्या जे त्यांनी एक ते डिव्हाइस जे बनवला होता त्यामध्ये नव्हता, परंतु त्यांनी ऑनलाईन हे डिजिटल वॉच इत्यादी ते ऑनलाईन पद्धतीने त्यांनी मागून घेतला होता आणि ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश एक वस्तू तयार करण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहे. जिलेटिन वगैरे काही नव्हतं का? आरोपी मूलतः सोलापूरचे आहे, परंतु ते पुण्यात मांजरी भागात राहतात. त्याचे घर तिथे आहे, त्याचे एक शॉप आहे आणि काही त्याचे त्या परिसराचे राहणारे त्याचे मित्रमंडळी पण मांजरी भागात राहतात. त्याचे दुकानमध्ये पण येणे जाणे त्यांचे वास्तव्य होतात. कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट त्याचे पूर्ण डिव्हाइस मध्ये नव्हता अशा प्रकारचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु शेवटी जे डिफ्यूज करण्यात आला त्याचे जे आम्ही जे कंटेंट लावून डिफ्यूज केला आणि त्या आजूबाजूचे पूर्ण परिसराचे सॉइल कंटेंट आम्ही ताब्यात घेतलेले आहे. फॉरेन्सिक रिपोर्टवरून ते क्लिअर होईल की काही जे आम्ही कंटेंट वापरले याचे व्यतिरिक्त काही कंटेंट होता का ते त्यावरूनच समजेल. त्यांचे शॉप होता, क्लोथ्स आणि शूजचे छोटासा शॉप होता.
कार्टन जे कव्हर आहे जे केस आहे ते ऑनलाईन जे मागितला होता त्याचे केस तिथे सापडला होता. तर तुम्ही म्हणले की याच्या अगोदर सर उपचारासाठी तो गेला होता का त्या रुग्णालयात कधी? जी. याच्या अगोदर 10 तारीखला ते स्वतःच्या उपचारासाठी गेला होता. तो उपचार झाला होता का नव्हता झाला? नाही झाला नव्हता. त्याचा जो आहे त्या जरूरमध्ये दोघं राहतात त्याचं काही सर्व काही का? त्याचे फॅमिली सोबत ते राहतात, त्याचे घरात ते आणि त्यांची हे राहतात. काही मित्र काही असं काही दिसून आलेले नाही. इतर कोणाच्याही जी पाईप्स वगैरे ते आजूबाजूचे शॉपला खरेदी केलेले आहे आणि वेगवेगळी गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणातून खरेदी केलेली आहे. कुठे कुठे टू वे टेप खरेदी केला, कुठून पाईप खरेदी केला. अशा प्रकारचे सीसीटीव्ही फुटेजेस पाहिल्यानंतर जी गोष्टी समोर आली त्यावरूनच काल 12 ते 1 वाजताचे सुमारास आम्हाला आरोपी आमचे कन्फर्म झाला होता, निष्पन्न झाला होता. या प्रकरणात जसं मी सांगितले होते सर्व दिशेने तपास सुरू होता. जे सीसीटीव्ही फुटेजेस वरून हॉस्पिटलमध्ये जे त्या काळात येणारे लोक आहे असे 15 ते 17 लोकांचे तपास काल दुपारपर्यंत करण्यात आला होता. जोपर्यंत हे आरोपी शेवटी फायनल झाला नाही तोपर्यंत वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू होता. हे फायनल झाल्यानंतर त्याचे मागे टीम होती. थोडानी ते रेल्वे स्टेशननी अराउंड 5:45 वाजता आमची एक मोठी ऑपरेशन तिथे आम्ही राबवली होती, परंतु ते ट्रेननी निघून गेला होता आणि शेवटी ट्रॅक करत आम्ही त्यांना शेवटी नागपूरला ATS टीमची मदतीने पकडण्यात